नमस्कार. आपण आज आलो आहे वाळवा इस्लामपूर रोडवरच्या अमृतयोग मल्टीपर्पज हॉलला. हा संपूर्ण हॉल त्यांना सोलर ऑपग्रेडवर आपण सुरू करून दिलेला आहे. इथं कोणत्याही प्रकारचे MSCB लाईट त्यांना मिळणार नाही असं समजल्यावर त्याने आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर आपण त्यांना संपूर्ण हॉलमध्ये 10 किलोवॅटचा ऑपग्रेड सोलर दिलेला आहे. त्याच्यावर या पत्र्यावरती पॅनल आहेत हाफ कट मोनोपर्कवाले आणि खाली आपण तुम्हाला दाखवू शकतो इन्व्हर्टर आणि बॅटरीचं सेटअप आहे. या स्ट्रक्चरमुळं जे ओनरची जी गरज होती की त्यांच्या पत्र्याला कोणतंही ड्रिलिंग नसावं ते सुद्धा पूर्ण झालं आणि जशी आपल्याला गरज होती की पूर्ण वाऱ्याच्या स्पीडला सुद्धा त्याची मजबूती मिळावी हे सुद्धा पूर्ण झालेलं आहे. कारण खाली जे तुम्हाला दाखवलं ते रिपेअरिंग केलेलं आहे, पूर्णपणे केमिकल फास्टनर मारून केलेलं आहे. त्या साईडला जे दिसत आहे तुम्हाला ते लाइटनिंग अरेस्टर आहे, जेणेकरून या पूर्ण स्ट्रक्चरला ते विजेपासून त्याचं संरक्षण देतो. तो यामध्ये आपण हाफकटमधले पॅनल यूज केलेले आहेत 540 वॅटचे. कमी लाईटमध्ये सुद्धा त्याचा जनरेशनचा इफिशियन्सी चांगले असते, म्हणजे कमी सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा त्याचं बॅटरी चार्जिंग फास्ट होईल. पावसाळ्यामध्ये याचा जास्त वापर होईल. 10 kVचा RMPPT इन्व्हर्टर आहे, ज्याच्यामध्ये ऑटो सिस्टीम आहे. जर सूर्यप्रकाश असेल आणि बॅटरी चार्ज असतील तर तुमचा जो लोड आहे तो संपूर्णपणे सूर्यप्रकाशावर चालणार आहे. जर सूर्यप्रकाश कमी झाला तर लोड तुमचा हा बॅटरीवर चालेल. आपण 200 एमपेच्या 10 बॅटरी इथे ठेवलेल्या आहेत, जेणेकरून बॅकअप त्यांना जास्त मिळू शकतो. आणि बॅटरी बॅकअप संपला आणि सूर्यप्रकाश गेला त्यावेळी तुम्हाला इथे बदल वगैरे वाचतो. तो संपूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टीम आहे. आपल्या अमृतयोग मल्टीपर्पजचे जे ओनर आहेत संतोष चव्हाण यांना रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने आपण त्यांना करून दिलेलं आहे. त्यांना आपण विचारूया की आपल्या सिस्टीमचं परफॉर्मन्स वगैरे इन्स्टॉलेशन कसं वाटतं. आपण 2 दिवस सिस्टीमला इन्स्टॉलेशन करून त्या 2 दिवसामध्ये त्यांचे 41.5 युनिट तयार झालेले आहेत आणि त्यामधील त्यांनी या सिस्टीमला पूर्णपणे सिस्टीम मोड चेंज करण्याची पूर्ण फॅसिलिटी आहे. 620 वॅटचा सध्या लोड आहे त्यांचा. सध्या त्यांनी आतापर्यंत ह्या 2 दिवसामध्ये आपण जे तयार केले होते 41 युनिट त्यामधले 13.1 युनिट त्यांनी यूज केलेले आहेत. सध्या त्यांचा 620 वॅटचा लोड सुरू आहे, कारण त्यांची 1 HP मोटर सध्या आता पाणी सुरू आहे. त्यामुळे हा दिसतो संपूर्णपणे तुमचा लोड किती आहे, सध्या त्याचं आउटपुट काय आहे, तयार किती झालं हे तुम्हाला LCDवर दिसू शकतं. त्यामुळं एकदम समजायला एकदम सोपी अशी सिस्टीम आहे.